नमस्कार मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे. तुम्ही टायटल आणि थंबनेल तर पाहिलंच आहे. चला मी सुरुवात करते आणि मी तुम्हाला माझं एक छोटंसं असं नॉन मॉड्युलर किचन आहे माझं छोटंसं, ते मी तुम्हाला दाखवते. तर चला सुरुवात करते मी. आणि माझ्याकडे कॅमेरा पकडणार कोणी नाही आहे, तर मी फक्त तुम्हाला बोटाच्या इशाऱ्याने दाखवते की हे आहे म्हणून. काय, चला सुरू. चला, हा आहे माझा फ्रीजपासून सुरुवात करते. मी दाखवते तुम्हाला काय आहे. तर इथं फक्त फ्रीजवर 2 गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि हा फ्लॉवर पॉट आहे. बघा फ्लॉवर पॉटची नक्षीकाम बघा किती सुंदर दिसते ना. बाकी काहीच नाही आणि कवर लावून ठेवलेलं आहे. आणि इकडे आहे माझा गॅस ओट्टा, तर बघू शकता. आणि माझ्याकडे कसं रॅक वगैरे नाही आहे, कळपटे वगैरे आहेच नाही. म्हणजे खाली पण असे दगड लावले नाही आहे भांडे वगैरे ठेवायला. तर मी इथे ह्या माझ्या जे लागणार आहे आपल्या रोजच्या नाश्त्याला, म्हणजे इथे साखर आणि चायपत्ती आहे या डब्यात, तो तुपाचा डब्बा आहे. तिकडे पोहे आहे, हा रवा, तीळ, साबुदाणा. आणि आज टोपलीमध्ये काही नाही आहे, खालीच आहे टोपली. आणि इकडे हे मीठ वगैरे, लोणचं, जे लागणाऱ्या गोष्टी लागते आपल्याला रोजच्या, त्या काढून ठेवलेल्या आहे मी ते छोट्याशा डब्यात, त्या बघू शकता तुम्ही. आणि इकडे हॉटपॉट पोळीचं. आणि इकडे गॅस सिगडी ठेवलेली आहे. इकडे फिल्टर आहे, दिसते का असं बघा बरं. हां, इकडे फिल्टर आहे. आणि हा स्ट्रे, कारण नेहमी भाज्या कापते ना, तर मग मी आधी सगळ्या स्ट्रेमध्ये भाज्या काढून ठेवत असते. आणि हे पितळीचा हंडा, याच्यात मी पाणी भरून ठेवतो स्वयंपाकासाठी. आणि ही देवाकडे असते रोज, आता मी छोटं करून इथं ठेवलेलं आहे. आणि हे पण मी भरून ठेवत असते रात्रीचं पिण्यासाठी. दोन्ही हे कळस भरून ठेवते तांब्याचे. आणि हे माझं डेलीसाठी स्वयंपाकाला पाणी वापरते. आणि इकडे कॉर्नरमध्ये अशा प्रकारे मी हा पाट ठेवलेला आहे. हा पाट सागाचा पाट आहे हा, त्याच्यावर न्यूजपेपर टाकला मी. आणि हा मसाल्याचा डब्बा. आणि इथे मिक्सर. आणि हा एक खलबत्ता. आणि हे पावशी, मी ह्याच पावशीनं कापते आणि ह्याच खलबत्त्यात अद्रक लसूण ठेचते. इथं मी कायसाठी चणी भिजू घातले आहे डाळीच्या गंजामध्ये. आणि इथे मुंगाची डाळ भिजू घातली आहे. हे बेसिंग, इथं मी असं छोटंसं मनी प्लॅन्ट ठेवलेलं आहे. दुसरं पण तुम्हाला दाखवते बघा. इथे हे गंज आहेत, आणि जे मोठे गंज आहे ते दुसऱ्या बेडरूममध्ये ठेवलेले आहे, कारण इथे ठेवायला जागा अजिबातच नाही, कारण इथं किचन ट्रॉली वगैरे आहेच नाही. तर याच्यात तांदूळ भरून ठेवलेला आहे. इकडे बाजूला पण, मागे पण भांडे, भरपूर भांडे आहे माझ्याकडे. हा कोपर आहे मोठावाला. इकडे हे बिर्याणीचं भांडं आहे, याच्यात पण गंज आहे का, ते सगळे गंज भरून ठेवलेत आहे. याच्यात गहू आहे. मागे पण आहे डब्बे, पाण्याचा मग. आणि इथं पण असे डब्बे ठेवलेले आहे, मी बघू शकता तुम्ही, दिसते का, हा बघा. आणि हे म्हणजे रोज वापरण्यात येणारे डाळ आहे तुरीची ह्या डब्यामध्ये. इथे तांदूळ आहे. ही पण तेलाची कॅन आहे आणि ही पण तेलाची कॅन आहे. तर मी त्याच्या कॅनखाली, तेलाच्या कॅनखाली प्लेट ठेवल्या, कारण तेलाचे डाग नको पकडायला म्हणून. तो डोश्याचा पॅन आहे. आणि हे आपल्या स्वयंपाकाला लागणारे भांडी. आणि हे माझे मेसचे डब्बे. मी दोन्ही सिलेंडर जवळजवळ नसतं, एक सिलेंडर मी बाहेर ठेवला, बाल्कनीमध्ये ठेवलेला आहे. हे माझे मेसचे डबे, माझा मेसचा व्यवसाय आहे. तर आणि तिकडे पण ते लागणारे टोपले सगळे तिथे ठेवले आहे कोपऱ्यामध्ये. आणि याच्यात अजून मला पॉट, म्हणजे झाड लावायचं रोप लावलेलंच नाही. आणि इकडे अशा पद्धतीने माझे भांडे ठेवलेले आहे मी. आणि चला मी तुम्हाला दुसरी रॅक दाखवते. ही आहे माझी भांड्याची रॅक बघा. वरच्या डब्यात सगळे पापड वगैरे आहेत. वरचे जे डबे आहेत ना, कुरडी, पापड, ते आहे वरच्या डब्यामध्ये. आणि ह्या डब्यामध्ये पण आपल्या डाळी डुडीज आहे सगळे, ह्या डब्यामध्ये डाळी डुडीज आहे. आणि साचा. तर बघू शकता तुम्ही, भांडे असे ठेवले आहे मी रॅकमध्ये. आणि ही लोखंडी रॅक आहे. ही रॅक माझ्या लग्नात दिली होती मला प्रेझेंट, तेव्हा खूप चालवते ती लोखंडी रॅक. आणि आता ही कामात येत आहे, मी टाकून दिली होती हिला आधीच. तिकडे बाल्कनीमध्ये काढून ठेवलं होतं आधी तिला. पण आता कसं आहे, माझ्याकडे भांडे ठेवायला रॅकच नाही किचनमध्ये. आणि इकडे प्लेटा, चम्मच आणि ग्लास बघा. माझ्याकडे ग्लास भरपूर आहे, ताटं पण भरपूर आहे, कारण माझी मेसचा व्यवसाय होता मोठा. आणि आता मी कामापुरतच करते. इकडे मिरची पावडर आहे, हळद, जिरे. आणि इकडे म्हणजे सगळे मसाल्याचेच आहे सगळे डब्बे. मिक्सरचा पॉट आहे. आणि खाली पण याच्यात शेवळ्या वगैरे आहे. आणि हे पण खायचंच डबे सगळे. आणि याच्यात मी प्लेटा भरून ठेवलेल्या आहे, बघू शकता तुम्ही, दिसते तुम्हाला वाईट आहे, हे बघा.
कारण धूळ खूप बसतो, डस्ट खूप येते इथे. हा पण पोळीचा डब्बा आहे आणि इकडे अप्पे पात्र आहे. तर बघा असं आहे माझं छोटंसं की एकदा पुन्हा तुम्हाला पूर्ण राऊंड मारून दाखवते. असं आहे आपलं छोटंसं किचन, नॉन मॉड्युलर किचन आहे आपलं. आणि तुम्हाला माझे दररोज डेली रुटीनबद्दल माझे व्हिडिओ बघायला मिळणार आहे. रोज मी काय बनवते आणि मेसमध्ये काय देते आणि काय मेसचा डब्याचा रेट काय आहे आता ते तुम्हाला सांगणार मी एका व्हिडिओमध्ये. आणि माझे रोज असं डेली व्हिडिओ येणार आहे. रोज म्हणजे 1-2 तर व्हिडिओ नाही टाकू शकत, पण डेली एक व्हिडिओ येणार आहे. माझा डेली रुटीनचा एक व्हिडिओ येणार आहे. तर ते तुम्ही दररोज बघत जा, माझे व्हिडिओ बघू शकता तुम्ही. असं आहे माझं किचन हे बघा. आता हे मनी प्लॅन्ट मी इथे ठेवत असते नेहमी, इथे छान वाटते हे अशा प्रकारे. आणि एक मनी प्लॅन्ट इथं ठेवते, तर बघू शकता तुम्ही. आता मी मैत्रिणी हे जे फुलं आहेत ना, हे केकवर आलेले आहे फुलं. म्हणजे माझ्याच बड्डेला केक आणला होता आणि त्याच्यावर हे फुलं आले होते. आणि खूप सुंदर हिरवे पानाचे पत्ते पण आहे, ते मी ठेवले नाही इथे. आणि प्लॅस्टिकचे आहे, दिसायला खूप सुंदर वाटते. आणि बरेच लोक म्हणतात मला, म्हणजे माझ्या आजूबाजूवर कोण येतात तर हे फुलं रिअलच दिसतात म्हणते, पण हे प्लॅस्टिकचे फुलं छान वाटते ना खरंच. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय. पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या आपण. तोपर्यंत बाय बाय.